मला असं की सरकारने याच्यावर योग्यपणे जो अभ्यास करावा. गेल्या अनेक वर्षापासून हे वाघे कुत्र्याचा जो विषय आहे तो जो काय असो तो एकदा निर्णय लावून टाकावा. असेल तर असेल, पुरावे असतील तर ती आहे तशी ठेवावी, नसतील तर ती काढून टाकावी. ही प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे. कारण की ज्याला इतिहासात हेच नाही आहे, स्थानच नाही, त्याला ठेवून फायदा नाही आहे. ज्याला असेल तर मग ठेवा मग, असे सगळ्या प्रत्येक शिवभक्तांची भावना आहे. आता मी लहान म्हणजे एक हे आहे की बरेच इतिहासकार आहेत, त्यांनी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत, त्यांनी त्यांचा इतिहास मांडलेला आहे. तसंच पूर्ण सरकारने अभ्यास करावा आणि त्यांची भूमिकेनुसार जे सरकार निर्णय घेईल ते सगळ्यांना मान्य असेल. म्हणजे मी असे ऐकलेले आहे की या वाघ्या कुत्र्याची समाधी पहिल्या ऐतिहासिक काळापासून आहे. तर ती शिवाजी महाराजांना जेव्हा अग्नी दिली तेव्हा त्या वाघ्या कुत्र्याने त्या अग्नीत उडी घेतली. मग ते पहिल्यापासून ऐतिहासिक आहे ना, मग आत्ता का त्याच्यावरून वाद करायचा? तर मंत्र्यांना कोणी पत्र पाठवावं झालं ते काय सगळं अभ्यास करून मग ते नंतर काय विचार करून त्यांनी आता बाबा एवढ्या सली बिली इथं येतात, लहान मुलं बिलं बघतात, पहिल्यापासून ती कुत्र्याची समाधी आहे, ते आत्ताच का त्याच्यावरून वाद करायचा? त्यांनी समजून घेऊन मग ती समाधी कुत्र्याची काढावी, असं की पहिल्यापासून ते शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे ती समाधी. कालच मुख्यमंत्र्यांना युवराज संभाजीराजेंनी एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये जे रायगडावरती वाघ्याचं स्मारक आहे त्या संदर्भात दिलेलं आहे. मुळात हे स्मारक किंवा ही जी समाधीचं बांधकाम केलं त्यावेळेला होळकरांनी दिलेल्या निधीमधून या समाधीचं आणि ह्या वाघ्याच्या स्मारकाचं बांधकाम झालेलं आहे. गेली 10 वर्ष युवराज रायगडावर येत आहेत, 10-15 वर्ष झाली रायगडावर येत आहेत. त्यावेळेला कधी विरोध केला नव्हता किंवा त्यावेळेला कधी पत्रव्यवहार केला नव्हता. मग आत्ताच काय विरोध करतात याबद्दल आमची शंका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.